नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 10वी पासवर ITBP मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदाची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न आपल्याबरोबर आपल्या मित्राचंही पूर्ण हो. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. जसे की मी तुम्हाला सांगितलं, ITBPनं आजच एक जाहिरात आली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की फक्त 10वी पासमधवर कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर ह्या पदाची भरती आलेली आहे. तर यासाठी आपल्याला काय पात्रता लागणार आहे त्याची सविस्तर जाहिरात किंवा माहिती पुढील प्रमाणे आपण पाहूया. तर यामध्ये पदाचं जे नाव देण्यात आलं आहे ते आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर असं पदाचं नाव देण्यात आलं आहे आणि त्यामध्ये पदसंख्या जी आहे ती 545 पदसंख्या आहे. आता ही 545 पदसंख्या कशा प्रकारे विभागली गेली आहे त्याची सविस्तर पुढे स्क्रीनशॉटमध्ये माहिती आपल्याला दिसून येत आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर टोटल वॅकन्सी 525 आहेत आणि विशेष म्हणजे हा कॅटेगरी सर्व मेल कॅन्डिडेटसाठी आहेत आणि यामध्ये आपल्याला ओपनसाठी 209, SC करता 77, ST करता 40, OBC करता 164, EWS करता 55 आणि अशा टोटल 545 जागा देण्यात आलेल्या आहेत. आता यासाठी आपण ॲप्लिकेशन करत असताना यामध्ये वेतन श्रेणी कशी असणार आहे तर केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगानुसार आपल्याला इथं वेतन श्रेणी जी आहे ती आहे 21,700 ते 69,100. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचं की ही वेतन श्रेणी बेसिक आपल्याला दिसून येत आहे. कोणतीही लष्करी सेवा असो किंवा आर्मीमध्ये आपण सिलेक्शन झालं असेल किंवा पोलीस भरतीमध्ये झालं असेल तर आपल्या बेसिक पगाराच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर जे भत्ते भेटत असतात ते ज्या भागात आपलं पोस्टिंग आहे त्या भागाच्या कंडिशन, वातावरणानुसार किंवा स्थितीनुसार आपल्याला तिथलं पेमेंट भेटत असतं. तर 69,100 प्लस आपल्याला इतर भत्ते आणि बाकीच्या सुखसुविधा असेल त्यासुद्धा आपल्याला मिळणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आता यासाठी आपण ॲप्लिकेशन करताना आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आपल्याला तर यासाठी सर्वात प्रथम आपण 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच आपल्याकडे अवजड वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हर लायसन जे आहे, जे की हेवी गाड्या असतात त्या चालवायचं लायसन आपल्याला असणं इम्पॉर्टंट आहे. तर हे 2 पात्रता असेल तर आपण पुढे ॲप्लिकेशन करणार आहात. त्याचबरोबर यामध्ये वयाची जी पात्रता देण्यात आली ती कशी आहे तर वयाची पात्रता 1 ऑक्टोबर 2024ला ग्राह्य धरली जाणार आहे. तर या तारखेला आपलं वय 21 ते 27च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तर इतर प्रवर्गातील जर आपण उमेदवार असाल तर आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या रिझर्वेशननुसार आपल्याला इथं सूट देण्यात किंवा एजमध्ये रिलॅक्शन देण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. SC ST करता 5 वर्षाची सूट आहे, म्हणजेच SC किंवा ST कॅन्डिडेट 27+5 म्हणजे 32 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहेत. तर OBC प्रवर्गातील उमेदवाराकरता 3 वर्षाची सूट म्हणजेच 21+27 आणि 27+3 म्हणजे 30 वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता हा अर्ज करत असताना आपल्याला परीक्षा फी जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि ती पण परीक्षा फी आपल्याला किती आहे, फक्त 100 रुपये परीक्षा फी आपल्याला इथं ठेवण्यात आलेली आहे, याची आपण नोंद घ्या. आणि विशेष म्हणजे ही परीक्षा फी जी आहे ती जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 100 आहे. SC ST उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी तर भरायची नाही, फक्त आपण ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरायचा आहे आणि अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड करून आपण परीक्षेला हजर राहायचं आहे. तर ही परीक्षेची महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्या आपल्या पाहूया. आता यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू होण्याची तारीख आहे 8 ऑक्टोबर 2024 आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 6 नोव्हेंबर 2024. म्हणजेच 8 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी आपल्याला ह्याकरता देण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. तरी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की 1 महिन्याचा कालावधी न घेता लवकरात लवकर आपण ॲप्लिकेशन करायचं आहे, कारण एंड पॉईंटला अगदी सर्व्हर डाऊन किंवा बाकीची समस्या आपल्याला तोंड देता कामा नये. आता अधिकृत वेबसाईट जर पाहिजे असेल तर आपण इथं क्लिक करून अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करू शकता. जाहिरात PDF रूपात डाउनलोड करण्यासाठी आपण ह्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता. ह्या दोन्ही पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तर डिस्क्रिप्शन एकदा पाहून जाहिरात अगदी व्यवस्थित वाचायची आहे. जाहिरात वाचत असताना आपल्याला आपली सिग्नेचर, PDF किंवा इतर कोणती बी सर्टिफिकेट असतील, फोटो असेल, कशा पद्धतीने अपलोड करायचा ह्या पाहून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपण ॲप्लिकेशन करायला सुरुवात करायची आहे. आता या ॲप्लिकेशनच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आम्ही आपल्याला देऊ इच्छितो, त्या पुढीलप्रमाणे आहेत. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा, याची सर्वप्रथम नोंद घ्या. कोणत्याही पद्धतीने ऑफलाईन अर्ज करू नये.
हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जाचे प्रिंट पुढील कामकाजासाठी आपल्यासोबत ठेवायचे आहे. परीक्षेला निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर हॉल सेंटरवर किंवा परीक्षा सेंटरवर आपण उपस्थित राहावे. परीक्षेला जात असताना हॉल तिकीट बरोबरच आपल्याला एखादं आपलं ओळखपत्र जे आहे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपल्यासोबत असावं, जेणेकरून ते बघून आपल्याला एंट्री दिली जाणार आहे एक्झामसाठी. आता त्याचबरोबर आपण वेळोवेळी ITBPच्या वेबसाईटला व्हिजिट करायचे, कारण शासनातर्फे कधीकधी परीक्षेच्या तारखा चेंज होतात किंवा आपली जी पदसंख्या आहे ती वाढवली जाते किंवा इतर कोणतीही माहिती असते ज्याची आपल्याला अपडेट वेळोवेळी मिळत राहावी. त्यासाठी आपण आपला मोबाईल नंबर, ईमेल आणि जी वेबसाईट आहे ITBPची तिला वेळोवेळी व्हिजिट करायचे, जेणेकरून आपल्याकडून कोणतीही माहिती मिस होता कामा नये आणि आपल्याला या भरतीसाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन त्या माध्यमातून मिळत राहो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ITBPमध्ये फक्त 10वी पासवरच कॉन्स्टेबल ड्रायव्हर ह्या पदाची जाहिरात आली आहे. तर आपण खाली दिलेली शैक्षणिक पात्रता धारक असाल तर आपण 100% या भरतीसाठी अर्ज करावा आणि सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न आपलं लवकरात लवकर पूर्ण करावं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.